माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री ब्रह्म वैवर्त पुराण महात्म्य कथासर विवाचन करत आहे. अध्याय 15. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. आजपासून आपण श्रीकृष्ण खंड बघूया. अध्याय 37. श्रीकृष्णाचा जन्म. देवर्षी नारद म्हणाले, हे नारायण, आपण केलेल्या वर्णनाप्रमाणे ब्रह्मवैवर्त पुराणाचे पहिले 3 खंड मी ऐकले. ते अत्यंत मनोहर. ब्रह्मदेवाच्या मुखकमलातून निघालेले हे परमज्ञानरूपी अमृत ऐकूनही मला पूर्ण तृप्ती झाली नाही. आणखी काय ऐकावे असे माझ्या मनात चंचलता निर्माण झाली. श्रीकृष्णाच्या जन्माचे वर्णन असलेला खंड हा मानवाच्या जन्ममरणाचे खंडन करणारा होय. कर्माचा नाश करून हरीची भक्ती प्रज्वलित करणारा तो प्रदीप. श्रीकृष्णाच्या चरणकमलापर्यंत पोहोचवण्यासाठी अखंड म्हणजे एक शिडीच होय. म्हणूनच कृपा करून सर्व जगामधील परमपावन असलेले हे ज्ञान मला विस्ताराने सांगावे. भगवान श्रीकृष्णाकडे कुणी प्रार्थना केली होती? भगवान श्रीकृष्णाकडे कुणी प्रार्थना केली होती? परमात्मा श्रीकृष्ण हेच सर्व विश्वातील एकमेव स्वयं परिपूर्ण ईश्वर. ते कशासाठी या पृथ्वीवर उतरले? त्यांचे पिता वसुदेव, त्यांची माता देवकी कुणाचे वंशज होते? त्यांचे कुल कोणते? कंसाच्या भयाने हे गोकुळात गोपवेशात राहत होते असे म्हणतात. पण मला हे समजत नाही की जगाचा सर्वशक्तिमान परमेश्वर एका क्षुद्र कंसाला कसा काय भ्याला? असे अनेक प्रश्न नारदाने विचारले. शेवटी ते म्हणाले, हे भगवान, आपण म्हणजे ज्ञानाचा समुद्र आहात. अमृताचा समुद्र जवळ असूनही त्यातील अमृत प्यायची इच्छा जो करणार नाही असा कुणीतरी सापडेल काय? श्री नारायण सांगू लागले, मी आपल्याला चांगले जाणले. हे नारदा, आपण धन्य आहात. आपण म्हणजे जणू पुण्याच्या साठ्याने धारण केलेली मूर्ती आहात. हे कुलपावना, आपण सर्व लोकांमध्ये भ्रमण करीत असता ते त्यांना पावन करण्यासाठी आपण तर जिवंत असूनही मुक्त आहात. आपण गदाधारी विष्णूचे शुद्ध भक्त असल्यामुळे आपल्या चरणाच्या धुळीने आपण सर्व भूमीला पवित्र करीत असता. आपल्या दर्शनाने आपण सर्व मानवांना पावन करीत असता. श्रीहरीची ही कथा अतिशय मंगल, म्हणून ती ऐकण्याची इच्छा. जेथे कृष्णाची कथा सांगितली जाते तेथे सर्व देवदेवता, ऋषीमुनी, तीर्थक्षेत्र जमलेले असतात. म्हणूनच कथा ऐकणारा अखेरीस निरापदाची प्राप्ती करतो. कृष्ण कथेत ज्याचे मन तल्लीन होते तोच कृष्ण भक्त होय, जो आपल्याला आजूबाजूच्या लोकांना श्री विष्णूच समजतो. सर्व प्राणीमात्रांबद्दल ज्याच्या मनात दयाभाव असतो, ज्याला हे सर्व विश्व कृष्ण मयच दिसते, तो विष्णू महाज्ञानीनं परमश्रेष्ठ होय. नेहमी श्रीहरीच्या चरणकमळाचे ध्यान करणे, श्रीकृष्णाच्या नावाचा जप करणे, त्यांची शुभगाथा ऐकणे, त्यांचे भजन गाणे, चांगली वस्तू मिळतात ती कृष्णार्पण करणे, ह्या गोष्टी खऱ्या कृष्ण भक्तीची लक्षणे होत. ते परम वैभव होय. हे नारदा, शंखचूडाच्या वधाची गोष्ट मी तुला पूर्वीच सांगितली. श्रीदामा उर्फ सुदामा गोप राधादेवी या दोघात कल निर्माण झाला होता. राधेच्या शापाने सुदाम्यास असुर वंशात जन्म घ्यावा लागला. श्री दाम्पत्याने देखील राधेला शाप दिला होता की तिने गोकुळामध्ये गोपीचा जन्म घेऊन राहावे. हा शाप ऐकून भयभीत झालेल्या राधेने श्रीकृष्णाला म्हटले, हे नाथा, मी यांच्या शापाप्रमाणे गोपी बनून पृथ्वीवर राहीन ही कल्पनाच मला भयावह वाटत आहे. तेव्हा या भयातून मला मुक्त करा. हे नाथा, मी तुमच्यासारखेच कशा आयुष्य काढू? तुमच्या खरीच तर मला एक क्षणही जीवासारखा वाटतो. निमिष मात्र जरी तुमचा वियोग झाला तरी माझे मन दग्ध होते. तेव्हा हे कृष्णा, तुमच्या मुखचंद्राच्या दर्शनाखेरीज मी कशी जिवंत राहीन? तुम्हीच माझे आत्मान प्राण आहात. तेव्हा राधेला धीर देत श्रीकृष्ण म्हणाले, मी वराह कल्पात पृथ्वीवर अवतार घेईन. तेथे मी गोकुळात गोप बनून राहणार. तेव्हा तुला भीती कसली उरली रे? राधा म्हणाली, तुम्ही तेथे का अवतार घेणार आहात? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मदेवाने मी अवतार घ्यावा आणि पृथ्वीवर भार हलका करावा पृथ्वीचा, अशी प्रार्थना केली आहे. नारदाने विचारले, नारायणा, श्रीकृष्णाला प्रार्थना कशी काय केली होती? तसे त्यांचा हेतू की पृथ्वीचा भार हलका करणे की कसे, ते मला समजले नाही. श्री नारायण म्हणाले, पूर्वी वराह कल्पातली गोष्ट. भूमीवर अनेक दुष्ट जीव थैमान घालीत होते. त्यांनी पापकृत्याचा सपाटा चालवला, त्यामुळे त्यांना त्याचा भार पृथ्वीला सहन होईना. तसेच ती अत्यंत दुःखाने ब्रह्मदेवांना शरण गेली. तसेच त्या दुष्टांनी ज्यांना ज्यांना छळले फिरले असे सज्जन सामान्य जन पृथ्वीच्या मागोमाग ब्रह्मदेवाच्या सभेत गेले.
तेथे ब्रह्मदेव बसले होते. त्यांच्या सभेत प्रमुख ऋषी मुनी सिद्ध बसले होते. गंधर्वाचे गाणे सुरू होते आणि अप्सरांचे नृत्यही सुरू होते. त्या नृत्य संगीताचा आस्वाद घेत ब्रह्मदेव मनात मात्र कृष्णाचा जप करीत होते. ब्रह्मदेवाचे दर्शन होताच पृथ्वी बाकीच्या सर्वांनी नमस्कार केला. असुर दुष्ट लोकांनी दिलेली दुःखे छळ यांचे वर्णन करता करता पृथ्वीच्या डोळ्यात पाणी आले. हो, पृथ्वीच्या डोळ्यात पाणी आले. तिच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. तिने ब्रह्मदेवाचे स्तवन केले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला अभय दिले. ते तिला घेऊन श्रीशंकराच्या भेटीसाठी कैलास पर्वतावर गेले. तेथे भगवान शंकराचा रम्य आश्रम होता. नदीच्या किनारी अक्षयवटाच्या खाली भगवान शंकर वाघाचे कातडे पांघरून बसले होते. त्यांच्या गळ्यात सतीच्या हाडांची माळ होती. त्यांच्या हातात त्रिशूळ पट्टी ही शस्त्र होती. त्यांना 5 तोंडे 3 डोळे होते. त्या शंकराच्या समोर ब्रह्मदेव, पृथ्वी, बाकीचा लवाजामा जाऊन पोहोचला. सर्वांनी आपली मस्तके झुकवून शंकरांना प्रणाम केला. जेव्हा शंकराने जगद्गुरु ब्रह्मदेवांना पाहिले तेव्हा ते उभे राहिले. भक्तिभावाने त्यांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला. त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. मग सर्व देवांनी, पृथ्वीने भक्तिभावाने त्यांना प्रणाम केला. शंकरांनी सर्वांना आशीर्वाद दिला. तेव्हा प्रजापतीने शंकरांना तेथे येण्याचे कारण सांगितले. ते ऐकून भक्तांवर प्रेम करणारे शिव दुःखाने खाली मान घालून उभे राहिले. पार्वतीला सुद्धा अतिशय दुःख झाले. तरी देवांना त्यांनी दुष्टांच्या त्रासातून वाचण्याचे आश्वासन दिले आणि परत पाठवले. नंतर ब्रह्मदेव शंकर विचार करीत धर्माच्या धर्म मंदिरात आले. तेथे त्या तिघांनी भगवान विष्णूची स्तुती करण्यासाठी 6 श्लोक म्हटले. ते ऐकून श्रीहरी त्यांना म्हटले, तुम्ही सगळेजण गोलोकधामात जा. मी लक्ष्मीच घेऊन तेथे येतोच. हे नर आणि नारायण श्वेतद्वीपातात राहतात. ते गोलोकात जातील. तसेच देवी सरस्वती, कार्तिकीय, गणेश असे सर्वजण तेथे राहतील. मी देखील तेथे राहतो. मी देखील तेथे येईन. तो श्रीकृष्ण रूपाने सूर, असुर, नर सर्वजण त्यांचेच अंशरूप होय. श्रीहरी बोलायचे थांबल्यानंतर ते सगळेजण गोलोकात गेले. थोड्याच अवकाशात श्री लक्ष्मी, श्री नारायण देखील तेथे आले. नंतर ब्रह्मदेव, शंकर, धर्म यांनी श्रीनारायणाची स्तुती केली. तेव्हा श्री भगवान कृष्ण म्हणाले, आपल्या सर्वांचे माझ्या या पुरात आगमन झाले. तेव्हा मी तुमचे वारंवार स्वागत करतो. आपण सर्व लोक मंगल गोष्टीच्या आश्रयाने युक्त असता म्हणून तुमचे कुशल विचारणे हे बरोबर होणार नाही. कारण आपल्याला कोणतीच चिंता असणे येथे तरी बरोबर नाही. कारण येथे तुम्ही माझे अतिथी आहात. शुभ किंवा अशुभ कोणतेही कर्मवेळ येताच करावायचे असते. ते तसे घडतेच. तुम्हा लोकांच्या मनात काय ते मला निश्चित माहीत आहे. आपण पाहिले होते की पृथ्वीवर राजा आणि मनुष्य आपापल्या कर्माची फळे भोगत आहे आणि त्यामध्ये दुष्ट लोकांचे